छान छान, खूप छान, मस्त गप्पा रंगल्या. आम्हालाही मस्त वाटलं. मजा वाटली ना. आम्ही एवढ्या मनमोकळेपणाने हो, खरं आणि तर बरंच काही अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या कधीच कॅमेऱ्यासमोर बोललो नाही नव्हतो. बोललो. आणि एकत्र 2 तास हो घालवणं हल्ली जमत नाही, नाही का? नाही अशा कॅज्युअल गप्पा मारणं नाही Casual होत. गप्पा होत आम्ही कामाच्या बाबतीतच बोलतो एकत्र असलो आम्ही तर. कालच ते म्हणतो की अरे यार मोठा ब्रेक पाहिजे आपल्याला, कारण आता ऑफिसमध्ये पण एकत्र असतो त्यावेळेला कामाचं बोलत असतो. घरी आल्यानंतर एक वाक्य झालं की काय केलं जेवायला, बरं मला सांग त्याचं पेमेंट आलं का, असं लगेच दुसरं वाक्य होतं. मग परत आम्ही त्याच चर्चा करत असतो. तेच हे होतं. सो तुम्हाला थँक्यू की आम्हाला या निमित्ताने कॅज्युअली आपण खरंच गप्पा मारू मला शकलो. तर खूप वेगळा- मजा आली. Yes. आणि मी जेव्हा विजूला पहिले फोन केला ना, तो म्हणाला हे आपण फक्त गप्पा मारूया. मी म्हटलं हो, मला पण गप्पाच मारायच्या आहेत, कारण की मी सुद्धा काय करते, मला थोडंसं माहिती असतं गेस्टबद्दल. म्हणजे ऑफकोर्स यू आर फेमस, सो आय नो अबाउट यू. पण मी जास्त खूप असं मग मी काय विचारू, मी काय ठेवत नाही, कारण मला सुद्धा ते उत्स्फूर्त आणि हा, त्यामुळे मजा आली मला. वाव गप्पा मारायला त्यामुळे फॅक्टर, मजा आली ना. एक वाव फॅक्टर लागतो ना. म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की तू हे फिल्म्स प्रोड्यूस केल्यास, हे डाय, पण त्याच्या पलीकडे जाऊन काय गंमत आहे, आत्ता मला जाणवलं आपण कुठल्याच त्या गोष्टीबद्दल बोललोच नाही. तुझ्या पहिल्या फिल्मला काय झालं, दुसऱ्या फिल्मला, ते तर झालंय सगळीकडे बोलून. हो बरं झालं. आणि मला त्याच्यापेक्षा एक एक्सप्लोअर करायचं की व्हॉट इज लाईफ फॉर यू, व्हॉट इज लाईफ फॉर यू अँड व्हॉट इज लाईफ फॉर बोथ ऑफ यू ॲज अ कपल. त्यामुळे खूप मजा आली मला. आणि मला काय आवडलं की आज आम्ही जेव्हा जेव्हा इंटरव्ह्यू देतो त्यावेळेला ती तशी बुजलेली असते, पण आज शी वॉज, मी बऱ्याच वेळ गप्प राहिलो आणि तिला ऐकत होतो. सो इट इज गुड दॅट बिकॉज ऑफ यू शी वॉज कम्फर्टेबल, शी इज कम्फर्टेबल. त्यामुळे ती एवढं बोलली आत्ता. आणि नुसतंच नाही, ती ॲक्च्युली खूप लाजली, विच कॅमेरा मस्ट हॅव. तिचे ते असं ते की मी न जाऊन मैत्रिणीला सांगितलं की मला असं वाटतं की मला तो आवडतो. मस्त तू कशी ब्लशिंग. ती सडनली शी बिकेम 18 year old. आम्ही तिथे जाऊन आले होते ती तोपर्यंत जाऊन आलीस ना, मजा आली. त्यामुळे मला खूप असं छान वाटलं. मला पण मजा आली. म्हणजे असं खूप मस्त वाटलं. तर तुम्ही दोघंही इथे आलात वेळ काढून. आम्हाला बोलवलं त्याबद्दल थँक्यू. नाही, आणि आज गुढीपाडवा स्पेशल आहे, त्यामुळे आणि थोडं मी मोकळ्या ढाकळ्या स्वभावाचा असल्यामुळे नाही, छान आहे. बोलताना काही हे झालं नाही अजिबात नाही, उलट मजा आली. तर आता आपल्याला खास गुढीपाडव्याचं आपण आता मराठ मोळं असं आता जेवण तयार आहे. वा, गुढी उभारलेली आहे, तर आता आपण मस्त जेवूया. मी काही विचारलं हे नाही सगळ्यात तुम्हाला? उत्तम आहे. हे सगळ्यात उत्तम आहे. तू फुडी आहेस का? हो प्रचंड. अच्छा. म्हणजे मी माझ्या त्याच्यावरून शरीरयष्टीवरून वाटणार नाही, काहीच नाही वाटत आहे. पण आय नो इच अँड एव्हरी हॉटेल त्याचं क्युझिन काय, कुठलं टेस्ट आहे, काय वाईट आहे, काय चांगलं आहे. खूप टेस्ट बापरे, मला टेन्शन आलं. तुला तर मी जे देईन म्हणजे ते नाही, तसं नाही, तसं नाही. तसं नाही. वेगवेगळं टेस्ट करून बघायला वेगवेगळं टेस्ट बरोबर. म्हणजे मला माहिती आहे की इथे तुम्हाला अच्छा, काय प्रकारचं, तुमची चव सांगा, मी तुम्हाला तिथे घेऊन जातो. म्हणजे नेक्स्ट टाइम आपण हॉटेलमध्येच भेटायला पाहिजे, कुठल्या तरी चांगल्या हो, रेस्टॉरंट. मी खूप फुडी आहे मी तसा. म्हणजे अगदी रेस्टॉरंटच असं नाही, मला गाडीवरचं पण, घरगुती पण मला माहिती आहे की कुठल्या इथे काय चांगलं मिळतं. खूप छान मजा आली. आता आपण मस्त जेवूया छानपैकी. हां, पुन्हा एकदा तुमचं खूप 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 Thank you very much. धन्यवाद. Thank you. खूप मजा आली. थँक्यू सो मच. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.